नमस्कार. आयज आमच्या फुड्यांत एक म्हणजे आमी एक छोट गरम गजाल आसा. अमेरिकेच्या H1B विजान जाल्लेले बदल. होय, आणि ते बदल ते फक्त विजाधारकांकूच न्हय, पण अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगाक आणि भारत-अमेरिका संबंधांकूय हालवणूक शकता. बरोबर. आमकां एक खबरपत्र मिळाला. तांतून सांगला की राष्ट्रपती ट्रम्पान एक आदेश हाडलोला आणि आता त्याच आदेशाक लागून अमेरिकेचेच कायदे करपी म्हणजे लॉ मेकर्स ते चिंततूर पडल्यात. एकदम. तो आदेश सरकारान तकेन म्हणला अमेरिकी कामगारांक राखपाक तो हाडलो म्हणून. पण पण कायदेकर्त्यांचं मत मात्र वेगळं दिसता. होय, आणि आम्ही आयज तेच बारीकसाणीने पोलुया. हो तणाव कित्याक आणि आणि खास करून भारतीय व्यावसायिक अमेरिके खातीर इतले महत्वाचे कित्याक झाल्यात. चल्या तर. तर हे सगळं सुरू झालें खेनामान. 19 सप्टेंबर ट्रम्पान तो आदेश काढलो, रिस्ट्रिक्शन ऑन एंट्री ऑफ सर्टेन नॉन इमिग्रंट वर्कर्स. आणि आता अमेरिकेचे कायदे करपी ताका विनंती करतात, म्हणजे पोतून विचार करोक म्हणून सांगतात. होय, परतून विचार करचो म्हणून त्यांचो मुख्य आरोप असो की हो आदेश H1B विजाचेर आनीक नव्या अटी घालता आणि शुल्क म्हणल्यार फीज ती सोड करता. हेका लागून व्यवसायात आणि लोकांमुळे एकदम गोंधळ झाला. म्हणजे एक अनिश्चितता. फुडें कितें जायत कितें ना असो प्रकार न. बरोबर, तीक सोर मुख्य चिंता. आणि ह्या कायदा करप्यांनी ट्रम्पक एक पत्र बरयलां म्हणून आयकोलां. होय, एक पत्र बरयलां आणि तांतून ते स्पष्ट सांगतात की हो आदेश अमेरिकेच्या टेक सेक्टराक आणि भारत-अमेरिका भागीदारीकेक म्हणल्यार पार्टनरशिपाक मार बसून शोकता. आणि एक गोयची गोष्ट म्हणल्यार हे कायदा करपी हलींच भारतान येऊन गेल्ले न्हय. होय, ते येऊन गेल्ले आणि थोयम त्यांनी मुंचेम स्वता नोंदरेन पोलेलाम की हो H1B कार्यक्रम कितल्या तोरेची भूमिका बजायता, फकत अर्थव्यवस्थेकच न्हय. म्हणल्यार अंकीक कसली भूमिका. तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेक, भारतावांगडेच्या संबंधांक आणि अमेरिकेत जे भारतीय लोक रावतात त्यांच्या समुदायापासून तो गरजेचो आसा. अच्छा, खूप विस्तृत प्रभाव आसा तर त्याचो. एकदम. देखून त्यांचे मागणेम आसा की हो आदेश रोगडोच स्थगित करचो, सस्पेंड करचो आणि H1B विजावर नविना विचार करचो, जाका लागून अमेरिकेच्या कंपन्यो बोऱ्यांतल्या बोऱ्या लोकांक जोगांतल्यान हांगा हाडून पावतलीं. बरोबर, जोगांतली उत्तम प्रतिभा आकर्षित करून शकतलीं. आणि तेच पत्रांत ते आनीक एक गोजालीक वयर काडतात जी मलाक दिसता अमेरिकेच्या फुडारा खातीर खूप महत्वाची. जोगांतली स्पर्धा, कॉम्पिटिशन. खोरेज, तो एक वहूड मुद्दो. ते दाखोवन दितात की चीन कसो AI आणि हेर उंचल्या तंत्रगिन्यानांत मोठे भांडवल घायता, इन्व्हेस्टमेंट करता. अशा वेळार अमेरिकेन कितें करपाक जाय, त्यांनी आपली इनोव्हेशन पद्धत घोट करूंक जाय आणि तेच खातीर जोगांतरेल्या सगळ्यांत हुशार आणि कुशळ व्यावसायिकांक आपणाशीम ओडून हाडपाची गरज आसा. आणि हांगा भारताचे नाव मुख्य येता. होय, भारत सारखो देश ह्या बाबतीत एकदम मुख्य स्रोत. हांगासावन येवपी प्रतिभा अमेरिकेक लांब काळाची स्पर्धात्मक ताकद देता आणि त्यांच्या संरक्षण उद्योगाकूय, डिफेन्स इंडस्ट्रीकूय घोटाय हाडतात. पण हांगा एक आंकडो आसा जो खरेच डोळे उघडायता. 71%. गेल्या वर्सा H1B विजा घेवप्यामधले इतले लोक भारतीय असले. होय, 71%. तो आंकडो तो खूप कितम सांगता. एकदम. हो आंकडो फकत एक स्टॅटिस्टिक नो. ताच्या पटलान अमेरिकेच्या टेक उद्योगाची आणि इनोव्हेशनाची कथा आसा. ते कायदे करपे असंही म्हणतात की हो H1B कार्यक्रम अमेरिकेच्या स्टेम म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित हंतूंतल्या स्पर्धात्मक फुडारपणाचो एक आधारस्तंभ झाला. कॉर्नरस्टोन म्हणल्यार तो. बरोबर. आणि विचार कर, कितल्या व्हड अमेरिकी कंपन्यांचे मूल स्थापक ते केदना तरी H1B विजाबरांगा आयले असत. खरोच विचार करपासारकी गोष्ट ही. आणि हा प्रभाव फकत कंपन्यांपुरतोच ना. हे कायदे करपी सांगतात की भारतीय आणि हेर H1B धारक ते थोईंच्या थोलेव्या अर्थव्यवस्थान, लोकल इकॉनॉमीजाक, विद्यापीठान आणि सामाजिक संस्थांकूही आपला हातभार लायतात. म्हणल्यार ते फकत काम करतात इतलेच नव्हे, पण ते थोईंच्या समाजाचा एक भाग झाल्यात. एकदम. ते आता अमेरिकेच्या सामाजिक जीवताच्यो, सोशल स्ट्रक्चरच्यो एक अभिन्न अंग झाल्यात, ते सांगतात.
तो आता चित्र स्पष्ट झाला. एक वाटे ट्रम्पाचं तो नियंत्रण हाडपी आदेश असा आणि दुसरे वाटेर अमेरिकेचे कायदेकोरपी असतात जे भारतीय लोकांचं योगदान कितले महत्वाचे ते परत परत सांगून हे आदेशाक विरोध करतात. बरोबर. दोन वेगळं दृष्टियो. आता पळोवपाचं असं की हे पोत्रा उपरांत किते जाता. ट्रम्प आपलो निर्णय बदलतलो व नाय. जर भारत अमेरिका संबंधांत महत्व दिलेम तर होय भारतीय व्यवसायिकांक एक बरी खबर आयकूंक मेळत. होय, ती एक बरी खबर असतली. पूण ह्या सगळ्या उलोपा उपरांत एक विचार मनात उडता. जोगातली स्पर्धा ती वाढत लेता न्हय, खास करून तंत्रगिन्यान आणि आर्थिक फुडारपण हांतून. चीनाचो उल्लेख झालाय हांगा. होय. आणि दुसरीकडेन दर एका देशाक आपली इमिग्रेशन नीती सांभाळपाची असता, आपले कायदे असतात. मुनके दोन गोसालींमदेम इसाम बॅलन्सिंग ऍक्ट करपाचो आसा. एकदम. जोगातली उत्तम प्रतिभा आकर्षित करपाची गरज आणि दुसरे वटेन देशाचे कायदे आणि हित सांभाळप. ह्या दोन गोसालींचो समतोल कसो साधचो हो एक म्हाका दिसता एक विचार करपासारको प्रश्न जोगातल्या सगळ्या देशांफुडें नोसा. खरेच एक विचार करूंक लावपी मुद्दो सोडून आम्ही आज संपोयात.